नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण बघणार आहोत 150 जुन्यातील आणि आत्ताचा एक 240 LPMचा पंप, याची ऑइल बदली कशी करायची आणि त्यामधील येणाऱ्या अडचणी. जर आपला पंपाचा प्रेशर कमी येत असेल, म्हणजे 400 पेक्षा जर कमी दाखवत असेल, तर पहिल्यांदा आपण सर्व्हिसिंग करणं गरजेचं आहे. त्यासाठी लागणारं साहित्य आहे आपलं जे RK 82 नंबरचं जे ऑइल आहे ते घ्या, 15 नंबरचा पाना, 10 नंबरचा पाना आणि 17 नंबरचा पाना आणि फिनेल. पहिल्यांदा आपण पाण्याने वरचे जे फिल्टर जो दाखवलेला आहे तो खोलून घ्या. 10 नंबर पाण्याने दोन्ही परत जे नट आहेत ते खोलून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये एक फिल्टर असतो, तो बाजूला घ्यायचा, बाजूला ठेवा. ज्या ठिकाणी आपण ऑइल बघतो त्याच्या खालच्या साईडला ड्रेन नट असतो, त्याला ड्रेन नट म्हटलं जातं. हा ड्रेन नट 17 नंबरच्या पाण्याने पूर्णपणे व्यवस्थित खोलून घ्यायचा आणि खोलून घेतल्यानंतर जे खराब झालेलं ऑइल आहे, जे आपण पूर्वी मशीनमध्ये टाकलेलं असते, ते पूर्णपणे बाजूला काढून घ्यायचे. आपण ऑइल काढलेलं आहे आत्ता, हे ऑइल एकदम काळपट पडलेलं असते किंवा पाण्यासारखं असते, त्याच्यामध्ये थोडंसं खराब असते आणि हे खराब झालेलं जे ऑइल आहे हे आपल्या पंपाच्या लाईफसाठी किंवा पट्ट्यासाठी हे घातक असते. तर एक फुल पात्र किंवा एक 100 ते 200 ml पेट्रोल घ्या. पेट्रोल घेतल्यानंतर जो आपण फिल्टर मगाशी काढलेला आहे, तो अगदी व्यवस्थित धुवा. त्याच्यामध्ये धूळ, मातीचे कण किंवा कदाचित दूध पण गेलेलं असतंय, हे स्वच्छ केल्यानंतर हा तारेचा असतो पूर्णपणे बघा. आणि अशा पद्धतीने एकदम स्वच्छ केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की ह्याच्यामधील जे छोटे छोटे इयर जाण्यासाठी जाळी आहे ते स्वच्छ झालेली आहे. आणि ही स्वच्छ झालेली जाळी यातून आपला पंपाचा खेचलेला हवा म्हणजेच इयर व्हॅक्यूम हे पूर्णपणे ह्याच्यातून पास होत असतं आणि पंपामध्ये जाऊन आपल्याला जो पाहिजे तो प्रॉपर सक्शन मिळेल. आपण फिल्टर पुसून घेतल्यानंतर मशीन स्टार्ट करायची. त्याच्यामध्ये ऑइल नाही बघा, आपण याच्यामध्ये ऑइल टाकलेलं नाही. जे आपण आत्ता मागाशी पेट्रोल घेतलेलं होतं ते पेट्रोल, अगदी थोडंसं पेट्रोल ज्यामध्ये फिल्टर आपण वरून बसवलेला होता, त्यातून अगदी थोडं पद्धतीनं पेट्रोल ओतायला चालू करायचं बघा. हे अशा पद्धतीने पेट्रोल ओतायला चालू करायचं आणि हे पेट्रोल खालच्या ड्रेन जो नट काढलेला आहे, त्यातून ऑइल आपण बाहेर काढलेलं आहे, त्यातून थोडंसं पेट्रोल वगैरे बाहेर येण्याची शक्यता असते. म्हणून आपण थोडंसं कापड त्याला आडवं लावायचं आणि वरून वतल्यानंतर ते आतमध्ये ओढून घेतं, पूर्णपणे सक करण्याचं काम केलं जातं. सक्शन केलेलं पेट्रोल जे आहे पूर्णपणे 150 मिली पेट्रोल वता. पेट्रोल नसेल तर डिझेल चालेल, रॉकेल चालेल, तिन्हीपैकी कोणताही माध्यमाचा आपण वापर. याच्यातून असं जे खराब झालेलं पेट्रोल आहे त्याच्यामध्ये जे पट्ट्या आहेत त्याला घर्षण होऊन ते पेट्रोल आहे ते यातून बाहेर पडलं जातं, ह्या ज्या ऑइलच्या नट आपण काढलेला आहे. आणि दुसरा एक याच्यामध्ये टेक्निकचा वापर करायचा, अजून हवा बाहेर फेकली जाते त्या ठिकाणी अंगठ्याचा वापर करायचा आणि ते दाबून धरायचं आणि खालून जे ड्रेन नट आहे ते अगदी अलगद पद्धतीनं थोडासा अंगठा लावायचा. म्हणजे अंगठा लावल्यानंतर जे प्रेशरनं बाहेर फेकणारी हवा जी आहे त्याच्यातून फेकली जाते आणि पूर्णपणे ऑइल जे असते ते बाहेर फेकलं जातं. किंवा मग आपण खराब झालेलं ऑइल किंवा त्याच्यात काही माती, डस्ट वगैरे जे गेलेलं असेल ते पूर्णपणे बेरिंगसहित स्वच्छ होऊन हे पूर्णपणे बाहेर फेकलं जातं. आणि हे असं झाल्यानंतर हे पूर्णपणे आपला पंप आता क्लीन झालेला आहे. आता क्लीन झालेला जो पंप आहे, आपण आता पुढे काय करणार आहोत की याच्यामध्ये बऱ्यापैकी स्वच्छताच्या दृष्टीनं आपण विचार केलेला आहे. तर आत्ता मशीन आपण पूर्णपणे बंद करायची. थांबा. ह्याच्या अगोदर बंद करण्याच्या अगोदर आपण एक काम करूया की चालू असतानाच जे आपण RK 82 नंबरचं ऑइल दिलेलं आहे ते ऑइल 1 ते 2 टोपण, 1 टोपण टाकलं तरी चालतं. म्हणजे जेणेकरून पट्ट्याचं तुमच्या स्वच्छ झालेल्या असतात त्याच्यामध्ये थोडंसं ऑइल चिकटतं आणि ते लुब्रिकंट तयार होतं. आणि नंतर आपण काय करतो, मोटर बंद करा आणि ड्रेन नट जो काढलेला होता तो त्या ठिकाणी लावून घ्यायचा. ड्रेन नट लावून घेतल्यानंतर जो पहिल्या सुरुवातीला आपण फिल्टर काढलेला होता त्याची वाटी जी आहे त्या आतून स्वच्छ करून घ्यायची आणि फिल्टर वरच्या बाजूला बसवून टाकायचा. दोन्ही साईडचे नट अगदी व्यवस्थित आवळून घेतल्यानंतर सेम पद्धतीने आवळायचे, एका बाजूला जास्त आवळायचं नाही, नाहीतर त्याचा एका बाजूला कान तुटण्याची शक्यता. मित्रांनो, आपण RK मिल्किंग मशीन या चॅनलवर आत्ता नवीन असाल तर प्लीज आमचा हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पोहोचवण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, आपण आता अशा पद्धतीने वरचा फिल्टर बसवून घेतलेला आहे. आता इथून पुढं काय करायचं की ज्यातून हवा बाहेर फेकली जाते
ते तर खोलायचं किंवा त्याच्या शेजारी जर नट असेल तर ऑइल नट असं लिहिलेलं असतो, नट काढायचा किंवा साधं सिंपल समजेल असं की ज्यातून आपल्याला हवा बाहेर फेकली जाते ते खोलायचं 17 नंबरच्या पाण्याने. आपलं हे जे RK82 नंबरचं जे ऑइल आहे ते अगदी थोडं 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 ओतत राहायचं की जोपर्यंत आपण पंपाच्या इंडिकेटर म्हणजे ऑइल इंडिकेटर आहे काचेचा जो आहे त्याच्यामध्ये लाल कलरचा एक छोटासा टिपका आहे, त्या टिपक्यापर्यंत हे ओतत राहायचं. 150 आणि 240चा जो पंप आहे ह्याच्यामध्ये साधारण 200 ते 250 ml एवढं ऑइल लागतं आणि हे एका टायमिंगला सफिशियंट होतं. तर आपल्याकडे जे ऑइल अवेलेबल आहे 1 लिटर आणि अर्धा लिटर या 2 पॅकिंगमध्ये मिळतं. तर 1 लिटरमध्ये साधारण आपण हे आत्ता केलेलं सर्व्हिसिंग आहे ते एकदा केल्यानंतर परत तिथून पुढे 4 महिन्यानंतर करायचं. सुरुवातीच्या मशीन घेतल्यानंतर बरोबर तुम्ही 2 महिन्यांनी करणं गरजेचं आहे, कारण तुमच्या पट्ट्या ला डस्ट चिकटण्याच्या शक्यता असते किंवा आतील बेरिंग ओले असतात आणि जे काही नवीन वस्तू असते त्याच्यातील बर वगैरे ह्याच्यामध्ये आतमध्ये येऊन पट्ट्या खराब होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आपण 2 महिन्यांनी मशीन घेतल्यानंतर करणं गरजेचंच आहे. फक्त दुसरे इतर ऑइल वापरू नका. इतर ऑइल वापरलं तर पंपाचं लाईफ कमी होतं, कारण ऑइल चिकटत असतं. ऑइलचा बद्दलचा जो आपण व्हिडिओ आहे तो आपण याच्या अगोदर पोस्ट केलेला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्याच्यावर जाऊन आपण हे बघू शकता. तर अशा पद्धतीने हे ऑइल ओतल्यानंतर आपला जो पंप आहे तो आपण रेडी झाला. त्यानंतर तयार झालेला जो पंप आहे तो एकदम चांगल्या पद्धतीने क्लीन झालेला असेल आणि प्रेशर त्याचं 100% मेंटेन झालेलं असतं. बघा प्रेशर साधारण जे पहिलं प्रेशर होतं त्याच्यापेक्षा दुप्पट पद्धतीनं हे प्रेशर वाढलं जातं. म्हणजे आपला पंप आता पूर्णपणे चांगला झालेला आहे किंवा सर्व्हिसिंग झालेला आहे असं म्हटलं जाईल ह्याच्यासाठी.